अखंड आपल्या हिंदुस्थानाचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब तसेच शिवसेना सचिव सन्माननीय अनंतभाऊ देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष मी स्वतः श्री ॲडव्होकेट दीपक शंकरराव साळुंखे कराड सातारा जिल्हा संघटक या आमच्या संघटनेच्या माध्यमातून व शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आज सन्माननीय पोलीस अधीक्षक सो सातारा व सन्माननीय जिल्हाधिकारी सो सातारा यांना पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे सराफ व्यावसायिक आहे ते कोणत्या प्रमाणे लोकांची फसवणूक करतात त्याची वेळोवेळी आम्ही प्रशासनाला निवेदन दिली, अर्ज लोकांचे तक्रारी अर्ज दिले, परंतु त्या सराफांना सोडून देण्यात आला। असाच एकदा मागील महिन्यामध्ये 12 जून रोजी कराडच्या सराफाने जो गोपनाथ ज्वेलर्स म्हणून सराफ आहे त्याने बनाव केला। तो पोलीस स्टेशनला गेला, बोलला की मी लुटलो, बर्बाद झालो, माझं सगळं सोनं गेलं, सगळं गेलं। तर त्या ठिकाणचे आमचे कराडचे शहर पोलीस स्टेशनचे जे आहेत PI साहेब दराडे साहेब व BBचे आमचे मखदूम साहेब आहेत, यांच्या टीमने स्वतः गेली त्या ठिकाणी सगळं परिस्थिती बघितली, सगळे CCTV कॅमेरे बघितले। तर ज्यावेळेस त्या ठिकाणी गेला असता जे शटर होतं ते शटर पूर्ण 2 लॉक लावलेलीच होती। ते लॉक उघडली कोणी, तर जो स्वतः होणार आहे त्याने उघडली, चाव्या त्याच्याकडेच। त्यानंतर ज्या काचेच्या जे पूर्ण डोअर होतं ते सुद्धा उघडलं कोणी, सोनारानंच उघडलं। त्यानंतर आतमध्ये प्रशासनाने पोलीस प्रशासनाने त्या सोनाराला घेऊन आतमध्ये गेले। आतमध्ये गेले असता जो कोड नंबर असतो तो कोड नंबर फक्त त्या सोनाराकडेच असतो, इतर कोणाकडेही नसतो। तो कोड नंबर जो कंपनीने दिलेला त्या सोनाराला आहे, तो कोड नंबर पोलिसांनी विचारणा केली असता सोनारानं सांगितलं की तोच कोड नंबर सांगितला, त्याने दाबलं आणि त्याच्यामध्ये काहीच नाही असं निदर्शनास आलं। त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने सांगितलं की मी अशा बऱ्याच लोकांचं सोनं मोडलेलं आहे आणि ते मोडलेल्या सोन्याच्या माध्यमातून त्याचा भाऊ व त्याचे वडील यांचं कोळेर या ठिकाणी एक गोपनाथ ज्वेलर्स म्हणून दुकान आहे, त्या ठिकाणी इकडचे जे ऐवज आहेत ते तिकडे डायव्हर्ट केले जातात। असा हा तिघांचा मोठ्या प्रमाणामध्ये आता ह्या कराडामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं पूर्ण मार्केटला असं नाव खराब आहे, सगळ्या लोकांची त्यांनी फसवणूक केली आहे। त्याच्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। पोलीस प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही। पोलीस प्रशासनाला ज्यावेळेस यांनी फसवलं होतं, बनाव केला होता, त्यावेळेस त्यांना 182 खाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं की पोलीस प्रशासनाला फसवलेलं आहे। परंतु पोलीस प्रशासनाने त्याबद्दल कोणताही त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही। त्यामुळं तो पुढं अजून फोपावत गेला व त्याने असे भरपूर लोकांचे सोने मोडलेले। आता कसं झालंय, सोने हा ऐवज असा असतो तो स्त्रियांचा अलंकार असतो, लोकांची काहीतरी अडचण असते म्हणून ते बाबा सोनाकडे ठेवले जाते। सोनाराकडे 1.5% व्याजानं ते पैसे घेऊन जातात व त्याची मुदत त्याची नड संपल्यानंतर ते सोनं पुन्हा व्याजासकट ते माघारी देतात। परंतु या सोनाराकडे कोणतंही लायसन नाही, विना परवाना हा व्यवसाय पूर्ण करतो आणि हा झालेला मोकाट सोनार आहे। याच्यावर व त्याच्या भावावर व त्याच्या वडिलांच्यावर त्यांचा व्यवसायच असा आहे, तर त्यांच्यावर आळा घालण्यासाठी आज आम्ही आमचे मुंबईच्या शिवसेनेच्या जिल्हा समन्वयिका सन्माननीय प्रतिभाताई पवार तसेच आमचे सातारचे पदाधिकारी प्रणव सावंत साहेब तसेच आमचे रवी बडदरे तसेच इतर सर्व आमचे जे सातारा जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत, जिल्हा संघटक आहेत, उपजिल्हा संघटक आहेत, सरचिटणीस आहेत, तालुका संघटक आहेत, या सर्वांनी आम्ही आज या ठिकाणी सन्माननीय कलेक्टर संतोष पाटील साहेब यांना निवेदन दिलेले आहे। त्यांनी यावरती आम्ही कठोरात कठोर कारवाई करून असं आम्हाला आश्वासन दिलेले आहे। त्याचप्रमाणे माननीय अप्पर पोलीस निरीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक कडूकर मॅडम
यांनीही आम्हाला, तसेच पिंगळे साहेब यांनीही आश्वासन दिलेले आहे की संबंधित गुन्हेगारावर, आरोपीवर आम्ही कठोरात कठोर कारवाई करू व सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. तसेच सदर दुकानचे मालक गोपनाथ ज्वेलर्सचे विनायक रामचंद्र माने व त्याचा भाऊ व त्याचे वडील रामचंद्र माने हे सर्व ग्राहकांना सांगतात की माझ्यावर गुन्हा दाखल केला, मी आत गेलो तर तुमचे मी पैसे देऊ शकत नाही. मग त्यामुळे बरेचशा तक्रारी आहेत. बराचसा हा मोठा घोटाळा आहे. हा घोटाळा बाहेर येण्यासाठी जे या लोकांच्यावर अन्याय झाला आहे त्यांनी कराड शहर पोलीस स्टेशनशी, प्रशासनाशी संपर्क साधून त्याच्या विरुद्ध तक्रारी देणं हे गरजेचं आहे. सर्वांनी जर तक्रारी दिल्या तर प्रशासन हे कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही व तो वाचा फोडून त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. तसेच ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या लोकांचं नुकसान सुद्धा ह्या भरून देण्याची जबाबदारी ह्या 3 सोनारांची आहे व इतर असतील त्यांच्या जे संबंधित त्याच्याबरोबर सर्व जर येतील तर ते 100% प्रशासन त्यांना यामध्ये न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. ग्राहक संरक्षण कक्ष या आपल्या म्हणजे जे पदाधिकारी काय आहेत, जी काही त्यांना मदत लागेल ना, जे ग्राहक आहेत आता ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांना जो काही सपोर्ट हवा तो आपले ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी करतील. जय महाराष्ट्र. लेखी तक्रारी, तोंडी तक्रारी आमच्याकडे भरपूर प्रमाणात प्राप्त झालेल्या आहेत. जर कोणाला तक्रार द्यायची असेल तर त्यांनी कराड जिल्हा सत्र न्यायालयासमोर आमचं ऑफिस आहे व माझा मोबाईल नंबर आहे 9144 51 7111. यावरती आम्हाला फोन करावा व त्याची तक्रार द्यावी व त्याच्यावर आम्ही नक्की योग्य ते कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही. जर प्रशासनाने याच्यावर नाही आक्षेप घेतला व त्याला नाही पायबंद पाडला तर आम्ही शिवसेना स्टाईल पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहे आणि रस्त्यावर उतरणार.